कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपलं माहेरचं नाव काय? नमस्कार, मी माहेरचं नाव दीक्षा रेखा सुधाकर पावसकर। नक्की ठरवा काय? रेखा सुधाकर मला दडपण यायला लागलंय तुमच्या एकंदरीत दडपण बघून। हां, सासरचं नाव दीक्षा दीपक हडपडकर। हडपडकर? धडपडत असते ती सर, धडपडत हो, पण आडनाव हडपडकर आहे, तुम्ही काय धडपडकर? तिला ते आडनावच आठवत नव्हतं, ती आता बोलली बाई सर आले तर मी काय बोलू? आता आठवलं आडनाव? चिडवतात। कोण चिडवतं मला सांगा? पण या 5 जणींमध्ये सगळ्यात जास्त कोण चिडवतं तुम्हाला? नमस्कार. नमस्कार, बोला. माझं नाव रुपाली सागर पवार। हे कुठलं? सासर का माहेर विसरला? माहेरचं नाव रुपाली नवनाथ इंगळे। नमस्कार. नमस्कार, माझं नाव माहेरचं नाव माझं सुवर्णा गोरखनाथ यादव, सासरचं आडनाव माझं सुवर्णा प्रदीप यादव, माझं माहेर नायगाव। दोन्ही यादव? दोन्ही यादव। ऍडजस्ट करून घेतलं सर, त्यात ऍडजस्ट करून घेतलं, भावकीतलं होतं यादव। हो. पण तुमचं बालपण कुठलं मग? माझं नायगावच। नायगाव? हो, आणि माहेर सासर माझं हिंदमाता। हिंदमाता? हो. मग चित्रपट बघायला जायचे का? नाही नाही, आत्याच्या मुलाबरोबरच केलं लग्न। बरं, फायद्याचं हिंदमाता, हो ना? काय करतो आत्याचा मुलगा? ते प्रायव्हेट मध्ये आहेत, फायनान्स मध्ये आहेत ते कामाला। आपण काय करता? मी पोलीस। तुम्ही पोलीस मध्ये आहात? हो। तुम्ही आधी सांगायचं ना हडपडकर, मी जराही धडपडकर। मिसिंग पथकाला काम करते। तुम्ही मिसिंग पथकाला? आणि मी लहानपणी हरवलेली। तुम्ही? तर मला तिकडे महालक्ष्मी जत्रेमध्ये हरवलेली 5 वर्षाची असताना वडिलांचा हात सोडला, आणि मग नंतर मी असं बघत गेलं, अरे दुसऱ्या अनोळखी माणसाचा मी हात पकडलाय। आणि नंतर तिकडे पोलीस काका आले, त्यांनी मला बसवलं, बिस्किटचा पुडा दिला आणि अनाउन्समेंट केली। तेव्हा मी माझे वडील आले आणि अरे ही चांगली बिस्किटचा पुडा खाते, आणि आता मला हसायला येतं की मी स्वतः पोलीस झाली। तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला? मी भोईवाडा पोलीस स्टेशनलाच आहे। सगळ्या भोईवाडा? किती मस्त, हो की नाही? आपलं माहेरचं नाव? माझं नाव प्राजक्ता हेमंत बेलस्कर, सासरचं नाव आहे, सासर माझं दादर नायगावलाच आहे, आणि माहेरचं नाव माझं प्राजक्ता रमेश सूर्यगंध। नमस्कार. नमस्कार, मी सौ सुजाता चंद्रकांत जाधव, माहेरचं नाव सुजाता रामचंद्र भालेराव, आणि माझं सासर लोअर परेलला आहे आणि माहेर अँटॉकिलला आहे। मिस्टर पण पोलीसमध्येच आहे आणि मी पण पोलीसमध्ये। कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये? तर मी जेव्हा ट्रेनिंगवरून आले ना, तेव्हाच म्हणजे आम्ही 26 जानेवारीचं हे होतं, 26 जानेवारी, आणि आम्ही लेट आलो नेहमीसारखं। कोण दोघे? नाही, आम्ही म्हणजे सगळा ग्रुप लेट आले, आणि ते आम्हाला कारकून होते, ते नंबर लिहित होते। तेव्हा मी म्हणले, जाधव सर आमची काही पनिशमेंट देणार नाही ना? ते बोलले नाही, आणि तेव्हाच आमची ओळख झाली, आणि तेव्हाच आम्ही एक दुसऱ्यांना बघितलं, आणि त्यानंतर 10-1 महिन्यांनी लग्न झालं। पण आता कोणाला शिक्षा झाली असं वाटतं, त्यांना की तुम्हाला? नाही, त्यांनाच। नमस्कार. नमस्कार, बोला. माझं माहेरचं नाव तेजस्विनी दिनकर कांबळे आणि सासरचं तेजस्विनी सुशील भोसले। माहेर माझं नायगाव आणि सासर विक्रोळी। तुमचं कुठे जमलं लग्न? माझं लग्न सर ना म्हणजे ऑनलाईन जमलं। त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली, पण मी ऍक्सेप्ट नाही केली होती। का हो? असंच मला वाटलं की नको, राहू दे, कशाला बघू, असं मी असा विचार केला। पण त्यांनी 4 दिवसांनी मला मेसेज केला, मग मी रिप्लाय दिला। त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवस फक्त बोललो, म्हणजे काय करते घरातलं वगैरे सगळं विचारलं त्यांनी मला, मी पण त्यांना। आणि त्याच्यानंतर मग ठरलं आता बोलून थोडी ना लग्न ठरतं, आपण फेस टू फेस एकमेकांना भेटूया। मग आम्ही नरिमन पॉइंटला भेटलो पहिल्यांदा। कुठे? टोकावर एकदम? बीचवर भेटलो, चर्चगेट स्टेशनवरून चालत गेलो आणि तिथे बसलो, तिथे बोललो, आणि तिथून मग तरी आमचं बोलणं संपत नव्हतं। मग आम्ही नरिमन पॉइंट ते दादर टॅक्सीने गेलो, ते मला घरी सोडायला आले, आणि ते मला बोलले मी घरी गेल्यावर माझं उत्तर देईन, तू पण घरी गेल्यावर उत्तर द्या, असं आमचं टॅक्सीत ठरलं। पण त्यांनी मला दादर स्टेशनला उतरल्या सांगितलं, मला तू पसंत आहे, आपण आता पुढे बोलूया लग्नाला। काय टॅक्सी जादू झाली की उतरल्याबरोबर होकार? ते काय माहित नाही, ते त्यांनाच माहित। बरं, मला सांगा, तुमचं लग्न कसं? लव्ह मॅरेज आहे? माझं लव्ह मॅरेज झालेलं कुठे झालं? वेळ कुठे मिळाला? मी भरती 2014 ला झाले। कुठे? नरिमन पॉइंटला भरती? नाही, नायगावला पोलीसमध्ये भरती 2014 ला झाले, आणि जिथे आता माझं सासर आहे तिथेच आमची ट्रेनिंग असायची, तर आम्हाला तिथेच बॅचलर मुले आम्ही राहत होतो 3ऱ्या माळ्यावर। आणि मिस्टर पाव दूध पीत आणून द्यायचे का? नाही, मिस्टर 2ऱ्या माळ्यावर राहत होते। 2ऱ्या माळ्यावर राहत होते। मग ते सतत यायचे? ते सतत घरात सांगायचं की गच्चीवर झोपायला जातो, टेरेसवर झोपायला जातो, आणि रात्रीचे मग
वरतीच येऊन बसायचे, मग तिसऱ्या माळ्यावर थांबायचे, अशी मग आमची ओळख झाली. मग नंतर गणपतीची वर्गणी काढायला घरी यायचे. तुमच्याकडे आले होते ते? हा, बिल्डिंग मध्ये सगळ्यांकडेच वर्गणी काढायचे. तर मग ते तुमची त्यांनीच भरली का तुम्ही नाही भरली मीच, पण समोरच्या मुलाला सांगितलं बाबा पावतीवर नाव मी सांगतो, मी माहिती काढली तिची, मीच नाव सांगतो, तू नाव लिही डायरेक्ट, तिचं नाव प्राजक्त आहे म्हणून. वर्गणीमुळे झालंय सगळं. बरं तुमचं कसं झालं? माझं अरेंज मॅरेज, माझ्या मावशी. एवढं का दुःख होतं? नाही, माझे मिस्टर खूप चांगले आहेत आणि सांभाळून घेतात एकदम. हो ना, एकदम सांभाळ. सकाळचे नाही, खरंच खूप छान. ते भाजी करतात, मी चपाती करते. ते भाजी करतात, चपात्या बाहेरून मागवतात. ते भाजी करतात आणि चपात्या करते. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्यात कधी अबोला झालाय? भरपूर वेळा कोणाकोणात झालाय? सर्वांना जास्त मॅडम पण मी सर्वांना सांभाळून घेते. कोण? मी तुम्ही काय करता? सर्वांना सांभाळून घेते. हा, जाऊ दे तुम्ही गं, सगळ्यांना जाऊ दे सांभाळा, गं. ते घरी करतायत. बरं मला सांगा, चित्रपटाला जाणं, ट्रिपला जाणं, असा सगळ्या मिळून म्हणजे मैत्रिणी मिळून कधी गेलात तुम्ही? हो. कुठे गेला होता? आम्ही पिक्चरला गेलेलो, बाई पण भारीचा पिक्चर होता, तेव्हा आम्ही सगळे ग्रुपने गेलेलो एकत्र बघायला. गेले. हो, चित्रा सिनेमाला. बरं आता मी असं आव्हान तुम्हाला दिलं की तुमच्या 6 जणींमधून एकीच नाव सांगा की जिने आता स्वभावात बदल केला तर फार बरं होईल. तर तुम्ही सगळे मिळून कोणाचं नाव द्या? जाधव जाधव मॅडम राग कमी करायला पाहिजे. घरी पण हेच म्हणतात का हो? हो सर. हा? मला सांगा, आता जर ते घरी कार्यक्रम बघत असतील तर सगळेजण त्यांच्या मनातल्या भावना ह्यांनी बोलून दाखवल्या असं म्हणतील? हो, नक्कीच म्हणते. कशामुळे हा एवढा तापटपणा? सर त्यांच्याशी रागवत नाही मी, पण त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलतानाच ते असं काही नॉर्मल बोलले तरी मी फक्त बोले हॅलो, हा बोल बोल बोल, असं ते म्हणजे बोलतात. मी नॉर्मल बोलले तरी त्यांना वाटतं मी चिडून बोलते. का, कशामुळे पण? काय माहिती. पण आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कुणाची? पोलीस स्टेशनला काय जर मी चुकीने बोलले असेल तर त्यांची क्षमा. इंचार्जची, जाधव सरांची, त्यांची जर मी क्षमा. मन दुखवलं असेल तर त्यांची क्षमा मागते, घरच्यांची. तुम्ही? मी क्षमा मागायची असेल तर माझ्या मुलांचीच, कारण त्यांच्यासाठी मी वेळ नाही देऊ शकत. मी पण क्षमा मागायची असेल तर सर्वात प्रथम मी माझ्या मुलाची मागेल. त्याला थोडा माइल्ड ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे, हो. तर मला त्याला तितका वेळ देता येत नाही. खूप प्रॉब्लेम होता, जवळ पोलीस स्टेशन मागून घेतलं, पण आहे तो इम्प्रूव्ह आहे. मला त्याचंच वाईट वाटतं की तो बिचारा जास्त एक्सप्लेन नाही करू शकत. तर मला त्याला वेळ देऊन मला त्याला चांगलं हे करायचं नॉर्मल मुलांसारखं. आणि दुसरी क्षमा मागेल तर माझ्या सासूबाईची. रागाच्या भरात मी कधी कधी त्यांना बोलते. सासूबाई? हां, पण त्या माझ्या खरंच खूप मला त्या मागे आहेत म्हणून मी आज बिंदास नोकरी करते, कारण त्या माझ्या मुलाला बघायला आहेत. त्यामुळे मी त्यांची क्षमा मागेन, दोघांची. तुमच्या मुलाकडे त्या अत्यंत बघायला आहेत म्हणून मी बाहेर नोकरी करू शकते आज बिंदासपणे. आणि त्यांच्या मुलाचे कसे हाल आहेत? माझे मिस्टर पण खूप चांगले आहेत, खूप समजून घेतात. तुमच्या दोघांची एकमेकांना असलेली साथ खरं तर तुमच्या संसारासाठी खूप महत्वाची आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.